परिस्थिती तुमच्या यशाचा अडथळा कधीच ठरू शकत नाही ही सगळ्यात. पण जी माणसं स्वतःच्या परिस्थितीचा भाव करून त्याला आपल्या अपयशाचे धनी मानतात ती खरं तर कधीच आयुष्यात यशस्वी होत नाहीत. पण स्वतःच्या परिस्थितीला जी स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र निश्चितपणे यशस्वी होतात. हा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे सगळ्यात मोठा. तर नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 1 नोव्हेंबर 2020. तर आज मी एक तुम्हाला महत्त्वाचा टॉपिक शिकवणार आहे. तर परंतु मला लगेच एक गुरुत्वाकर्षण पाठ चालू असल्यामुळे मला एक जोक आठवली, मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर असंच एकदा शाळेमध्ये पहा, गुरुत्वाकर्षण नावाचा धडा चालू असतो. परंतु एक राहुल नावाचा मुलगा असतो, त्याला हा धडा खूप बोर जातो असतो पहा, जसं की काही जणाला आत्ता पण चालला आहे. तर त्यानं काय करते पहा, वर्गामध्ये डुलक्या देत असते, असे म्हणजे झोप येत असते त्याला. तर मॅडमचं अचानक लक्ष जाते त्याच्याकडं. राहुलला म्हणते, मॅडम म्हणतात की राहुल असं काय करतोयस तू, म्हणते म्हणजे असं का डोकं हलवतोस म्हणते. तर राहुल अचानक म्हणते की मॅडम काय नाही म्हणते, एक गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणते, जीचे मूल्य वाढले वाटते असं म्हणते त्यानं. समजलं असेल तर हसतील काही जण. तर चला तर मग वेळ न करता आपण आपल्या टॉपिकला सुरू करूया. तर पहा, आजचा जे टॉपिक आहे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, जे की वस्तुमान व वजन यामधला जे काय डिफरन्स आहे, जे काय फरक आहे, आज तुम्हाला समजून जाईल. थोडक्यात त्याला इंग्लिशमध्ये असे म्हणतात की मास आणि वेट. मास अँड वेट. पहा, सोपा आहे शब्द, पण मास आणि वजनाला आहे वेट, जे की नॉर्मली आपण वापरतोय. तर सर्वांना एकच प्रश्न पडला असेल की वस्तुमान आणि वजन म्हणजे याच्यातला फरक काय असेल. तर काय नाही बघा, खूपच सोपा असते. मी तुम्हाला खूप सिंपल करून सांगणार आहे. तर चला तर मग तुम्ही पाहत राहावे. वस्तुमान म्हणजे आता जे काही वस्तुमान असेल, तर माणूस पहा, आता माणसामध्ये जे काय असेल, आता माणसाची जी बॉडी असेल ती कशाने बनली असेल ते आपल्याला माहीतच असेल. आता जेवढं काही आपल्यामध्ये द्रव्यसंचय आहे, म्हणजे जे काही साठा आहे आपल्यामध्ये, आता ते जर आपण मोजल्या, तेवढंच जर मोजल्या तर आपलं त्याचं जे काही वजन होईल त्याला आपण मास म्हणतोय. आता उदाहरणार्थ पहा, एक दगड आहे, त्या दगडामध्ये काय असतात पहा, मेनी म्हणजे खूप काही पार्टिकल असतात, म्हणजे खूप काही घटक असतात. ते घटक जे असतात त्या घटकाचे जर आपण वजन केलं आहे, म्हणजे एका पासरीवर जर ठेवलं आहे किंवा आपण पाहिलो आहे, त्याला असं हातात धरून जर म्हणलो आहे 1 kg आहे, 2 kg आहे, काहीतरी आहे असे म्हटलो आहे, तर ते त्याचं काय असेल पहा, मास असेल. परंतु वेट वजन म्हणजे काय असेल पहा, आपण कुठं मोजतोय याच्यावर परिणाम असेल पहा. जर पृथ्वीवर मोजतोय तर काय होतं पहा, आपण पृथ्वीवर आपण त्याचं वजन म्हणजे त्याचं मोजतोय, म्हणजे त्याचं मास मोजतोय. परंतु मास ते मास दिसतेच, परंतु जे पृथ्वी आणि जी काही वस्तू असेल, म्हणजे माणूस असेल, कोणी पण असेल, त्या वस्तूमध्ये आणि ते पृथ्वीमध्ये काय असते आपल्याला माहीतच आहे की काय असते, गुरुत्वीय बल असते. म्हणजे त्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वी काय करत असते, स्वतःकडे खेचत असते. कारण काय, हे बल कसं असते, आकर्षित बल असते, त्यामुळे हे स्वतःकडे खेचत असते. मग खेचत असल्यामुळे ती बल जे असेल ते आपण काय करतो, पृथ्वीकडे जास्त प्रमाणात त्याच्याकडे खेचल्या जातो. त्यामुळे त्या वजन जे काटा असेल त्या काट्यामुळे काय व्हायचं, ते काटा आणखी थोडा जास्त वजन दाखवतो, म्हणजे जास्त काटा सरकतो. म्हणजेच तिथं काय असेल पहा, दाखवणारं ते वस्तुमान असेल तर ते दाखवणारं वजन असेल. वस्तुमान म्हणजे जी काय असेल जे मेन. आता पहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे वस्तुमान जे असते ते सर्व ठिकाणी सारखंच असते. पहा, तुम्ही कुठं पण जा, कोण्याही त्याच्यावर जा, म्हणजे वस्तुमान जर तुमचं मोजायचं असेल तर सारखंच असेल. परंतु वजन काय असेल तर वजन कमी जास्त होईल. पहा, चंद्रावर कमी असेल किंवा जास्त असेल पृथ्वीपेक्षा, पृथ्वीवर कमी असेल किंवा जास्त असेल चंद्रापेक्षा, असं होऊ शकते. पहा, कारण का, जिथं गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे तिथं वजन जास्त असेल. पहा, आणि जिथं गुरुत्वाकर्षण शक्ती ज्या ठिकाणी कमी आहे तिथं वजन कमी असेल. तर याचंच आपण 10वीला आल्यामुळे, त्यामुळे आता जर आपल्या परीक्षेमध्ये जर आलं आपण, तर कशा प्रकारे लिहायचं, म्हणजे जर हे पहा जवळपास चार मार्काला येते. पहा, 4 किंवा 2 मार्काला येऊ शकतोय. तर हे लिहत असताना आपण डायरेक्ट लिहायचं नाही. पहा, वस्तुमान एकीकडे वजन एकीकडे करून, तर आपण एक कंपॅरिझन करून लिहायचं, म्हणजे आपल्याला त्या तपासणाऱ्याला पण खूप सुटसुटीत वाटलं पाहिजे. कंपॅरिझन म्हणजे काय, तुलनात्मक लिहायची कोणती गोष्टी. तर तुलनात्मक कशी लिहायचं मी तुम्हाला इथे डायग्राम काढून सांगतो. पहा,
तर काहीच नाही पहा, तुम्हाला असा प्रकारचे प्रश्न येऊ शकतो पहा आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा कोणी विचारू शकतो पहा आपल्याला तर की वजन आणि वस्तुमान यांच्यामधील फरक काय आहे हे स्पष्ट जर करा म्हटलं तर काहीच नाही पहा, एकीकडे वस्तुमान लिहायचं, वजन लिहायचं किंवा इकडे वजन इकडे वस्तुमान लिहायचं आणि प्रत्येकाची सांगायचं. तर मी तुम्हाला वस्तुमानची जी व्याख्या असते म्हणजे नेमकं काय असते हे सर्वप्रथम सांगतो. वस्तुमान म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, तर वस्तुमान म्हणजे त्यामधले जे द्रव्यसंचय असतात म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या म्हणजे पुस्तकीनुसार जर सांगायचं झालं तुम्हाला त्याची व्याख्या जर लिहायचीच असेल तुम्हाला तर शास्त्रीय दृष्ट्या म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या जर ते सांगायचं झालं तर द्रव्य संचयाचे मापन म्हणजे त्याच्यामध्ये काही जे संचय असेल, आता द्रव्य संचय म्हणजे काय जेवढं काय असेल त्याच्यामध्ये त्या संचयाचे जे मापन करतोय आपण त्याला वस्तुमान म्हणतोय. आणि नेमकं आणि त्याला जर आपण वजन जर असं सांगायचं झालं तर वजन म्हणजे काहीच नाही पहा, जे वस्तू एखाद्या वस्तूला जर पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करत असते त्याच बलाला वजन असे म्हणतो. इथं पृथ्वी दिले परंतु आपण पृथ्वीच नाही करायचं तर काय करायचं, एखाद्या वस्तूला गुरुत्वीय बलाने एखाद्या वस्तूने गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलालाच वजन असे म्हणतात, असे लिहू शकतो पहा आपण. परंतु नॉर्मली आपण वजन हा शब्द कुठं वापरतो पहा, तर वजन आपण वापरतो पृथ्वीवरच. त्यामुळंच आपण पृथ्वीची कंपॅरिझन करून लिहायचं म्हणजे पृथ्वीची तुलना करून लिहायची कोणतीही गोष्ट. तर वजन आणि वस्तुमानचे कसं लिहायचं मी पहा इथं लिहितो मी आता. तर पहा मी इथं लिहिलेलं आहे की वस्तुमान म्हणजे काय, तर द्रव्य संचयाचे मापन म्हणजेच वस्तुमान. सोपी डेफिनेशन ध्यान ठेवायचं पहा, तुम्ही परीक्षेत सुद्धा हेच लिहू शकता, खूप सोपं आहे. एवढंच की द्रव्य संचयाचे मापन म्हणजेच वस्तुमान होय आणि पुस्तकीच्या तेवढं लक्ष द्यायचं नाही पहा. हीच डेफिनेशन खूप सोपी असते. आणि वजन म्हणजे काय नाही पहा, ते पुस्तकीतील तेवढं मोठं पण लिहायची गरज नाही. तर वजन म्हणजे काय पहा, सिंपल लिहायचं झालं तर वस्तूवर पडणारे गुरुत्वीय बल म्हणजेच वजन आहे. खूप सोपे आहे पहा, मी लिहितो इथं. तर पहा किती सोपं असते, तर वस्तूवर पडणारे गुरुत्वीय बल म्हणजेच वजन होय. तुम्हाला जर याच्यात काही जर डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकतो पहा, म्हणजे डाऊट विचारायचं, क्लिअर करून घ्यायचं. आणि याचे जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल मी जशाच तसे जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहा डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे इथं पहा असे जे व्हिडिओ चालत असतोय तर व्हिडिओ चालताना खाली इथं थोडंसं असं टिंब असलेलं असते त्याला क्लिक करायचं, नंतर एक खाली जाईल जागा, इथं तुम्हाला गुरुत्वाकर्षण पाठाचे नोट्स म्हणून इथं येईल, पाठाचे नोट्स म्हणून एक लिंक येईल त्याला क्लिक करायचं पहा. तिथं तुम्हाला हे जशाच तसे पेजेस तुम्हाला ओपन होतात पहा म्हणजे त्या लिंकवर गेल्यावर. तर मग आता पहा आपण वजन आणि वस्तुमानमधले जवळपास 4 पॉईंट तर लिहायचे आपण परीक्षामध्ये. तर हे झाले एक पॉईंट. तर दुसरा पॉईंट लिहायचं पहा, जे त्याची एकक जे असतात म्हणजे आपण नॉर्मली कशात मोजतोय हे लिहायचं आपण. तर नॉर्मली कशात मोजतोय आपण तर आपल्याला तर माहीतच आहे. आता वस्तुमान कशात मोजतोय आणि वजन कशात मोजतोय आपण एक म्हणजे आतापर्यंत वस्तुमान आणि वजन एकच सांगलो आहे म्हणजे एकाच एककामध्ये सांगलो आहे. त्यामुळं वस्तुमान आणि वजनाला एकच एकक ठेवले आहे पहा, म्हणजे जे काही शास्त्रज्ञांनी एकच एकक ठरविलेले आहेत. तर याचं काय करायचं पहा, वस्तुमानाचे SI एकक काय आहे पहा, तर SI एकक हे किलोग्रॅम आहे. पहा किती सोपं आहे पहा, वस्तुमानाचे SI एकक काय आहे तर किलोग्रॅम आहे. तर वजनाचे सुद्धा SI एकक काय असेल मग किलोग्रॅमच आहे. म्हणजे हे आपण जर सांगलं तर म्हणजे काय होते म्हणजे तर वजनाचे एकक पण किलोग्रॅम नसेल पहा. कारण का नसेल तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माहीत आहे पहा. तर काय माहीत आहे, तर गुरुत्वीय बल म्हणजेच काय आहे पहा, आपण गुरुत्वीय बल म्हणजेच F बरोबर काय आहे तर GM भागिले R वर्ग. तर आपण बल कशात मोजतोय पहा, आता बल म्हणजे न्यूटनमध्ये मोजतोय त्यामुळे याचं एकक काय असेल न्यूटन असेल. म्हणजे जे बल लागत आहे ते बल म्हणजेच आपण वजन म्हणून सांगलोय. आता पहा वस्तूवर पडणारे गुरुत्वीय बल म्हणजेच काय वजन आहे, त्यामुळे याचे एकक सुद्धा न्यूटन असेल. तर अशा प्रकारे लिहायचं आपण. आता दोघांचे एकक लिहायचं कंपॅरिझन तुलनात्मकमध्ये. तर वस्तुमानाचे SI एकक किलोग्रॅम आहे, तर वजनाचे SI एकक न्यूटन आहे. अशा प्रकारे लिहायचं. म्हणजे आता पहा जर 1 मार्काला जर आलं तर 2-2 पॉईंट लिहायचं. मग संपलं आपल्याला पहा किती, याला अर्ध म्हणजे एक चतुर्थांश दिलं तरी आपल्याला 1 मार्क पडतो, किंवा 2 मार्काला जर आलं तर सिम्पली एवढं लिहिलं सुद्धा चालते. परंतु आपण 4-4 पॉईंट लिहायचं म्हणजे खूप आपल्याला अनेक चांगलं इंटरेस्टिंग वाटेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 11वी 12वीला सुद्धा काम पडणारं म्हणजे राशी
राशी लिहायचं पहा आपण. तिची रास जर आपल्याला समजली का सर्व काही समजते. मी 12वीच्या व्हिडिओमध्ये तर ते राशी कशी असतात ते टाकले आहे, ते व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला जर डिटेलमध्ये जायचं असेल तर. तर पहा आता काय वस्तुमान असते, तर वस्तुमानाला दिशा नसेलच पहा. कारण का दिशा नसेल, कारण का ते वस्तुमान आहे ना. म्हणजे आता पहा त्याला काय दिशा असेल का, इकून मोजल्यानं काही वेगळं येईल, तिकून मोजल्यानं वेगळं येईल काय, नाही. त्यामुळे काय असेल, दिशा नसल्यामुळे त्याला कोणती मी सांगलो गेल्या व्हिडिओमध्ये पहिल्याच्या, दिशा नसेल म्हणजे त्याला अदिश राशी म्हणायचं. कशाची अदिश म्हणजे अदिशा. दिशा आहे का नसेल तर दिशा असणाऱ्याला काय म्हणायचं सदिश राशी म्हणजे दिशासह. तर याला ही एक राशी काय आहे, ही एक अदिश राशी आहे. कोणती आहे तर अदिश राशी आहे पहा. तर दुसऱ्या ये जर तिसरा पॉईंट म्हणले ना, ही कोणती राशी असेल पहा, ही सदिश राशी असेल. पाठच करून ठेवायचं पहा. हे जर आपल्याला जर समजून घ्यायचं नाही तर पाठ जर करायचं नाही म्हणजे समजून घेतल्यावर आपल्याला खूप सोपं जाईल. तर हे अदिश राशी आहे कारण का वस्तुमानाला दिशा नसते, वजनाला दिशा असते. कारण काय बल जे असते, तर बल कुठं असते तर आपले जे काय केंद्र असते त्या केंद्राकडे बलाची दिशा असते. त्यामुळे हे बलाला काय असते दिशा असते, म्हणून हे सदिश राशी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे विसरायचं नाही पहा, किंवा आपण लक्षात ठेवायचं. जरी परीक्षात जरी नाही लिहिलं तर सगळीकडे जे याचे मूल्य जे असते कशाचे तर वस्तुमानाचे मूल्य, सगळीकडे मूल्य काय असते मग याचे सारखेच असते. कारण का हे वस्तुमान कधीच बदलत नाही. वस्तुमान म्हणजेच काय द्रव्य संचयाचे मापन. तर द्रव्य संचय कमी केल्याशिवाय आता आपला कापल्याशिवाय आपलं वस्तुमान कमी होत नाही. म्हणजे कुठे जाऊन मोजा तर अशा प्रकारे याचं मूल्य सारखंच असते. परंतु हे जे वजन असते तर वजनाचे वस्तुमान आता वजन असते, परंतु वजन काय असते पहा, हे एक बल असल्यामुळे बल कुठं कमी होते कुठे जास्त असते पहा. चंद्रावर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आता बल कशावर डिपेंड असते पहा, म्हणजे कशावर अवलंबून असते तर त्या गुरुत्वाकर्षण जी क्षमता असते त्या घटकाची त्या ऑब्जेक्टची त्याच्यावर डिपेंड असते पहा. त्यामुळं काय असते मग याला काय असते पहा, याचे मूल्य बदलत असते. परंतु हे मूल्य कशामुळे बदलत असते तर जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसते. म्हणजे कुठं कमी कुठं जास्त ते आपण पाहिले पहा. ध्रुवावर कमी असते किंवा आता ध्रुवावर आणि आपल्या अक्षवृत्तावर म्हणजे विषुवृत्तावर तिथं पाहिलं आहे आपण किती कमी असते कुठं जास्त असते. त्यामुळे वजनसुद्धा जीच्या मूल्यानुसार बदलते. तर आपण काय लिहायचं पहा, सगळीकडे सारखेच नसते. सगळीकडे सारखे नसते म्हणजे नेमकं काय असते तर ते काय असते तर स्थानानुसार बदलते. बस एवढं पॉईंट जर लिहून सोडून टाकले ना आपल्याला मार्क घ्यायला कोणीच रोखू शकत नाही पहा. आपल्याला 10वीला मार्क घ्यायला किंवा आपल्याला समजून घेण्यासाठी. तरी काय पॉईंट आणि काय ॲड करायचं असेल तर आपल्याला तुम्ही ॲड करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये. तर मग आता इथं काय दिलं पहा, म्हणजे दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. म्हणजे कशाचे वस्तुमानाचे, कारण का कुठंच बदल नाही, वस्तुमान सर्व ठिकाणी सारखेच असते. तर न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. तर न्यूटनचा पहिला नियम तुम्हाला माहीतच असेल पाहिजे पहा. कारण का न्यूटनचा पहिला नियम, दुसरा नियम आणि तिसरा नियम हे नियम जर तुम्ही 9वीच्या पुस्तकामध्ये जाऊन जर नाही पाहिले तर तुम्हाला खूपच अवघड जाईल होते. म्हणजे जे काय पार्ट येईल ते तुम्ही ते पाहून घ्यायचं, म्हणजे काय नियम काय असतील ते मी आता सांगलो असतं परंतु टाईम नाही पहा. तर मी थोडक्यात सांगतोच पहा. आता आपल्याला माहीतच आहे की वस्तुमान म्हणजेच काय, आता तर बल आहे. तर बल बरोबर काय आहे तर F × A मास × ॲक्सलरेशन. म्हणजे हे वस्तुमान काय आहे जडत्वाचं एक गुणात्मक माप आहे. कारण का जेवढं वस्तुमान जास्त तेवढं वजन म्हणजे तेवढं जडत्व जास्त. म्हणजे जडत्व म्हणजेच काय, जेवढी काय जड वस्तू असेल म्हणजे वस्तुमान जास्त असेल तर जडत्व जास्त असेल. तर पहा हे सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो. म्हणजे जास्त मार्क पाहायचं असेल घ्यायचं जर असेल तर वस्तुमान हे जडत्वाचे गुणात्मक माप आहे. तर याच्यात टॉपिक झाला, परंतु याच्यात काय ॲड करायचं आपल्याला तर उरलेलं टॉपिक इथे लिहून टाकायचं पहा. तर काय असतं पहा, तर आता जे काय असेल मग बलाची दिशा कुठं असेल तर आपण लिहू शकतो. आता इथं
बलाची दिशा ही कुठं असते तर पृथ्वीच्या केंद्राकडे असते, आपल्याला माहीतच आहे. परंतु हे कुठं आहे तर पृथ्वीवरच आहे बरं. पृथ्वीच्या केंद्राकडे बलाची दिशा. दुसऱ्या ग्रहावर पृथ्वीच्या केंद्राकडे नसेल बलाची दिशा, कारण का तिथं जे काय ग्रह असेल त्या ग्रहाचे जिथून त्याला गुरुत्वीय बल प्रयुक्त असेल पहा, ज्या केंद्रापासून त्या केंद्राकडे तिथे त्याची दिशा असेल. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला जर हे जर काही जर ध्यानात नसेल तरी काही नाही पहा, सोपं काय करायचं, एक दोन जर SI एकक आणि राशी एवढी जर माहीत झाले किंवा मूल्य एवढं जर माहीत झालं तर आता हे जर लिहिणं येईल तरी चालते. काय लिहायचं पहा, आणखी जर पॉईंट जर ॲड करायचं झालं तर आता ध्यान आलं तर काहीच नाही. वस्तुमान हे M या अक्षराने दर्शवतात, तर वजन हे W या अक्षराने दर्शवतात. वस्तुमान M न दर्शवतात आणि वजन W न. तरी पण आपण लिहूया, म्हणजे 6वा पॉईंट तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे ध्यान नसेल तर आपल्याला हे पॉईंट ॲड करायचं, आपल्याला मार्क जर घ्यायचा तर, म्हणजे काही जर ध्यान नसेल तर झालं पहा. सिम्पली एवढं लिहायचं आणि नंतर जर आपल्याला अनेक जर काही लिहायचं असेल तर एक सांगायचं म्हणजे महत्त्वाचं, तर वस्तुमान म्हणजेच काय आहे, बल आहे. तर बल म्हणजेच काय आहे, F = G M1 M2 R चा वर्ग असं सुद्धा असते. परंतु बलाचं जे काय बल जे आहे तर मी सर्वप्रथम तुम्हाला सांगले आहे, तर बल बरोबर M × A असेल, मा असेल. तर A म्हणजेच ॲक्सेलरेशन, त्वरण असेल. परंतु इथं जे बल लागणार आहे तर कोणतं गुरुत्वीय बल असेल, त्यामुळे गुरुत्वीय त्वरण निर्माण होईल. तर F = G. Aच्या ऐवजी आपण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन असेल म्हणून F = mg. F बरोबर mg असेल. आणि जीची जर किंमत जर आपल्याला जर आता पहा, म्हणजे दिलं जर नसेल तर आपल्याला जीची किंमत काढता येते, किंवा Gm/r चा वर्ग हे समीकरण वापरून सुद्धा काढता येते. फक्त आपण एवढं ध्यान ठेवायचं की F बरोबर mg, एवढं ध्यान ठेवायचं. खूप सोपं आहे पहा, समजून जाते. तर इथं पहा काही माहिती दिली आहे, इन्फॉर्मेशन. एवढं तुम्ही जर केलं तर खूप चांगलं होईल पहा, म्हणजे पाठ किंवा तुम्ही समजून घेतलं तर. इथं दिलं आहे की बोली भाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो. म्हणजे आपण करतोय किंवा आपण सिम्पली 1 किलो साखर द्या म्हणतो, म्हणजे ते काय तर वजन काटा असे तिथं नाव लिहून. म्हणजे आता आपण बोली भाषेमध्ये एकच करतो पहा, वजन आणि वस्तुमानाला एकच मानतोय. परंतु एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅममध्ये म्हणजेच वस्तुमानाच्या एककात मोजतो आपण. तर आता आपण वरी सांगले आहे की वजनचे एकक आहे न्यूटन आहे, तरी पण आपण वजन किती किलो झाले म्हणून विचारतो, म्हणजे किती kg झाले. तर असे वस्तुमानाच्या एककात मोजतो आपण नॉर्मली. परंतु जेव्हा आपण आता राजीवचे वजन 75 किलो आहे असं म्हणतो, म्हणजे कोणी आता एखाद्या मुलाचे वजन 75 किलो आहे असे म्हणतोय, तर शास्त्रीय भाषेत जर म्हणायचं झालं तर तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत असतो. म्हणजे जे काही 75 किलोग्रॅम असेल तर त्याचं काय असेल ते वस्तुमान असेल. आणि 75 किलोग्रॅम वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते, आता त्याचं जे वस्तुमान असेल त्याच्या वस्तुमानावर जेवढं काय गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असेल तर त्याला काय म्हणायचं, मग वजन म्हणायचं. म्हणजे असं आपण शास्त्रीय भाषेत सांगतोय पहा. तर त्याला वजन म्हणायचं, म्हणजे जेवढं काय त्या वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त असेल त्याला वजन म्हणायचं. आणि राजीवचे वस्तुमान 75 किलोग्रॅम असल्यामुळे त्याचे पृथ्वीवर वजन किती असेल मग पहा, F बरोबर mg. काहीच नाही पहा, वजन काढायचं झालं की काहीच नाही, जे मास असते आधी वस्तुमान माहीत असले तर वजन काढता येते, नाही तर काढता येत नाही. तर हे वस्तुमान गुणिले जीची किंमत ठेवून टाकायची, म्हणजे जेवढं असेल तेवढं त्याला वजन. मग आता कोणालाही आपण हैराण करू शकतो, तुझं वजन किती आहे म्हणायचं आपण, त्यानं म्हणजे 50 किलो आहे 40 किलो आहे म्हणायचं म्हणते त्यानं. मग आपण नाही, ते चुकीच ठरवायचं. काय म्हणायचं की वजन म्हणजे त्याला वस्तुमान म्हणायचं. तर वजन काढायचं आणि काय करायचं पहा, सिम्पली जीची किंमत किती असते आपल्या पृथ्वीवर 9.8 असते. तर 9.8 जर 75ला जर गुंठलं तर ते जे काय येईल ते त्याचं काय असेल पहा, वजन असेल. तर आपण सिम्पली काट्यावर काय दाखवते पहा, आपल्याला वजन न दाखवता वस्तुमान दाखवते प्रत्येक काट्यावर. म्हणून काय काट्यावर वस्तुमान असे मास म्हणून लिहिले असते पहा, मास आणि वेट म्हणून. तुम्ही पहा दुकानात जर गेलो कधी, तर 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे वजन म्हणजेच किती, तर 1 × 9.8 म्हणजेच 9.8 न्यूटन असते. म्हणजे 1 किलो जर वजन असेल, म्हणजे वस्तुमान जर असेल तर त्याचं वजन किती असेल म्हणजे 9.8, म्हणजे जीची किंमत सांगून टाकायची. म्हणजे वस्तुमान किती असेल, 1 असेल तर 1ला जर 9.8 गुणल्यावर किती येईल, 9.8च होईल. तर पहा, आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगत असतात. तर दुकानात असलेला
समभुजा तराजू दोन वजनांची व पर्यायाने दोन वस्तुमानांची तुलना करते पहा. आता जे तराजू असते ते तराजू वस्तुमान आणि वजन सांगत नसते पहा. ते काय असते, इकडे जर आता काय ठेवले आपण आणि इकडे जर काय ठेवलं, या दोघांची फक्त तुलना करते पहा. म्हणजे 1 किलो आता याचं वजन जरी असेल तर इकडे याची वजनची तुलना करते आणि वस्तुमान जर असेल तर वस्तुमानाची तुलना करते. तर तेवढं काय त्याचं इम्पॉर्टंट घ्यायचं नाही. फक्त आपण वजन जर काढायचं झालं तर कोणतेही वस्तुमान जर देतं वस्तुमानला 9 गुणिले म्हणजे ते वस्तुमान गुणिले 9.8 जर गुंतलो आहे तर त्याचं काय निघेल पहा, वजन निघेल. तर तशाच प्रकारे इथं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का, अशा प्रकारचे पुस्तकामध्ये प्रश्न विचार आहे. जरा डोके चालवा म्हणून स्टेरिंग लावून चालवायचे पेट्रोल टाकून डोक्याला थोडं. काय तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का. तर पहा, वजन म्हणते त्यानं वस्तुमान म्हणत नाही, कारण का वस्तुमान जर म्हणले असते तर वस्तुमान कुठं स्थिर राहत म्हणजे सर्व ठिकाणी स्थिर असते, तर वजन बदलत असते. मग इथं काय म्हणले, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर उंच गेल्यास तर पहा आपल्याला माहीतच आहे जीचे जे मूल्य असते पृथ्वीच्या जसं आपण वर जातो म्हणजे जेवढं काय अंतर वाढते तसं अंतर वाढल्यानं जीचे मूल्य काय होते पहा, कमी होते. म्हणजे एखाद्या आता कमीनं जे गुणल्याने याला जास्त होईल की वजन जास्त न गुणल्यानं जास्त होईल पहा. तर कमीनं गुणल्यानं कमी होईल, जास्त न गुणल्यानं जास्त होईल. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास तुमचे वजन स्थिर राहील का, तर राहत नाही. मग का राहत नाही जर असं प्रश्न विचारलं, कारण का जीचे मूल्य काय असते, बदलत असते. त्यामुळं म्हणजे जीचे मूल्य कमी होत असते त्यामुळे वजन कमी होते म्हणजे स्थिर राहत नाही. हा त्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा. आणि समजा तुम्ही एका उंच शिडीवर उभे आहात. आता हे एक शिडी आहे, आता ही छोटी दिसली मात्र खूप उंच आहे, ही शिडी आहे. तर या शिडीवर समजा तुम्ही एका उंच शिडीवर उभे आहात. म्हणजे समजा आता ही शिडी आहे, या शिडीवर तुम्ही जर इथं जर उभे आहात आता म्हणजे या शिडीवर जाऊन उभे टाकले आहोत, तर पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर जर 2 r आहे म्हणा. म्हणजेच पृथ्वीचं जे केंद्र आहे, आता ही पृथ्वी असेल, आता ही शिडी तिथे लावलेली असेल, हे पृथ्वीचं केंद्रक असेल. या पृथ्वीच्या केंद्रकापासून जे तुमचं अंतर दिलेले आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तर पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर 2 r असल्यामुळे तुमचं वजन असल्यास तुमचे वजन किती असेल म्हणून पहा. इथून इथं किती असते पहा, r असते. आपल्याला माहीतच आहे म्हणजे त्रिज्या असते पृथ्वीची. आणि पृथ्वीच्या केंद्रकापासून जे इतरोक दिलेले आहे तर हे दिलेले आहे पहा आपल्याला किती दिलेलं आहे तर 2 r म्हणजे r r प्लस r म्हणजेच 2 r आपलं काय दिले अंतर दिले आहे. तर तुमचं वजन किती असेल म्हणते पहा. तर वजन काढायचं आपल्याला माहीतच आहे. तर आपलं वस्तुमान काढायला सांगितलं नाही तर काय काढायला सांगितले, आपल्याला बल काढायला सांगितले. म्हणजे वजन म्हणजेच काय आहे तर बल काढायला सांगितलेलं आहे. तर काहीच नाही पहा, तर बल म्हणजेच काय, F काढायला म्हणजे त्याचं वजन काढणं. तर F बरोबर काय असेल मग Gm1 m2 भागिले r² हे आपल्याला तर माहीतच आहे. तर काय करायचं पहा, बल. तर अंतर किती दिलं आहे दोघांमधलं तर 2 r दिले आहे. म्हणजे Gm भागिले r म्हणजेच किती, आता इथं आता r म्हणजे डिस्टन्स म्हणजे d² देतो ना आपण. तर डिस्टन्सचा वर्ग म्हणजे डिस्टन्स किती आहे 2 r आहे. तर 2 r². तर F बरोबर आता Gm ला m, आता 2 r वर्गाचं म्हणजे काय 2चा वर्ग 4, r वर्गाला r². तर तुमचे वजन किती असेल म्हणते. म्हणजे जर तुम्ही उंच शिडीवर गेल्या तर पहा, जर आपल्या आता तिथं कोणी काय विचारले पहा, तुमचे वजन विचारले म्हणजे आपलं स्वतःचं जे काय वजन आहे ते वजन विचारले. म्हणजे हे जे मास असेल तर आपल्याला स्वतःचं ठेवावं लागेल पहा तिथं. म्हणजे जेवढं काय असेल तर अंतर दिले आहे म्हणजे 4r². तर r म्हणजेच काय असेल पहा, पृथ्वीची त्रिज्या असेल, त्रिज्याचा वर्ग करायचं म्हणजे 6400 किलोमीटर त्याचा वर्ग करायचं. हे जर ठेवलं तर आपल्याला उत्तर नॉर्मली जेवढं करेक्ट आहे तेवढे येते. तर 1/4 Gm भागिले r². हे म्हणजे हे काय येईल पहा, आपलं एवढं वजन येईल. सिम्पली काढा म्हणलं तर एवढंच काढायचं म्हणजे 1/4 वजन येईल. म्हणजे आपण जर वर जर गेलो तर आता आपलं जर एवढं वजन असेल तर याचा 4 भाग केल्यानं जेवढं काही 1 भाग असेल तेवढं वजन म्हणजे कमी होईल पहा. 3 भाग वजन कमी होईल म्हणजे वर गेल्यावर तेवढी मोठी, आता खूप मोठी शिडी असेल पहा, 6400 किलोमीटरची शिडी असेल तेवढी मोठी. म्हणजे कारण का 2 r दिले म्हणजे त्याचं डिस्टन्स म्हणजे इथून 1 r इथून 1 r, तर एवढं वजन कमी होईल पहा. म्हणजे तेवढ्या उंच गेल्यावर तर 1/4 आपलं वजन असेल. आता सोपा आहे पहा, नंतर काढायचं झालं तर तुम्हाला. तर बल बरोबर आता 1.4 ला 4 हे काय आहे F म्हणजे एवढं काय आहे Gm भागिले r² म्हणजेच काय आहे हे बल आहे. म्हणजे कुठं पृथ्वीवरचं बल आहे, राईट. तर पृथ्वीवरचं बल एवढं आहे. म्हणजे पृथ्वीवरचं बल किती असेल पहा आपलं. तर पृथ्वीवरचं बल सोपं आहे. तर माझं आता वजन आता जर समजा माझं 50 किलो आहे
तर 9.8 गुणायचं त्याला, F बरोबर mg. तर 9.8 असेल म्हणजे पृथ्वीवरचं वजन. तर 9.8 म्हणजेच काय असेल पहा, आता 9.8 याला गुणायचं. तर किती येते पहा, 0 म्हणजे 0ला 0. तर काय करायचं, 8 पंचे 40ला 0, हाचीला 4, 9 पाचे 45 आणि 4 किती येतात 49. म्हणजे एक स्थळांतर दशांश चिन्ह म्हणजे 490 न्यूटन असेल पहा. किती असेल 490 न्यूटन. माझं वजन कुठलं वय, आता पृथ्वीवरचं वय. आता म्हणजे GMMDचा वर्ग म्हणजे पृथ्वीवरचं वजन आहे म्हणजे आरचं. तर पहा मग येतं काय करायचं, गुणिलेमध्ये आहे एवढंच किती 490 न्यूटन ठेवायचं. आणि त्याला जर 4 जर भागलो, आता गुणाकारातला 1 गुणिले 1 म्हणजे आता 4 1 4, 4 2 8, परत 4 2 8 म्हणजे 10 मध्ये ना, आणि 2 होतात, 4 पंचे 20. एवढं न्यूटन असेल पहा माझं वजन. तेवढ्यावरी जर म्हणजे आता माझं जर वजन म्हणजे वस्तुमान जर 50 किलोग्रॅम जर असेल, तर माझं वजन तेवढ्यावरी किती असेल पहा, 122.5 न्यूटन असेल. तर अशा प्रकारे काढायचं. किंवा आपण जर याचं जर जीची किंमत ठेवून, पृथ्वीचं वस्तुमान ठेवून, आपलं वस्तुमान ठेवून पृथ्वीच्या त्रिज्येचा वर्ग जर केलो आहे, म्हणजे आपण जर याच्यावर जर काढायचं झालं तर सरफेसवर पृष्ठभागावर, तर ते एवढंच येते पहा. म्हणजे एवढं येते 490 न्यूटन येते. म्हणजे त्याला जर आता आपण वर गेलो त्यामुळे 1.4 तर एवढं वजन असेल. पण त्याचं उत्तर अशा प्रकारे सुद्धा काढता येते. तर आपण 25 मिनटं झाली आहेत, तर इथंच आपण थांबूया. तर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण लगेच मॅथचा चॅप्टर सुरू करणार आहोत. तर मेन म्हणजे तुम्हाला जर नोट्स जर पाहिजेत असेल तर लगेच मी सांगतो, पाहता येईल लगेच म्हणजे कसे नोट्स पाहायचे याच्याहून. तर पाहिंग. तर पहा बघा मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक असते ते लिंक कशी पाहायची आणि नोट्स कसे लिहायचे. तर पहा इथं दाबायचं म्हणजे सबस्क्राईब होते चॅनलला. आणि जे तुम्ही लिंक जे पाहत असेल तर काय करायचं पहा, तुम्हाला लिंक जर पाहिजे असेल तर याच्यावर सिम्पली क्लिक करायचं. म्हणजेच याच्यावर क्लिक केल्यानं पहा काय येते पहा. तर याच्यावर जर असे क्लिक जर केलो तर अशी एक आपल्याला लिंक दिसेल इथे खाली. तर या जागी तुम्हाला लिंक दिसेल. तर काय करायचं, सिम्पली पहा या लिंकला असे टच करायचं. टच केल्यावर तुम्हाला जी काय इंटरफेस येईल त्याच्यावर क्लिक करायचं. म्हणजे तर पहा काय करायचं, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ओपन होईल. आणि ओपन जेव्हा होईल तेव्हा काय, गुरुत्वाकर्षण पाठाचे नोट्स मॅथ्स बाय विथ RMD अशा प्रकारचे इंटरफेस येईल. तर या गुरुत्वाकर्षण पाठाचे नोट्स हे जे आहे तर याला क्लिक करायचं. परत याला क्लिक केल्यावर काय होईल पहा, तर अशा प्रकारचे तुम्हाला हे नोट्स भेटून जातील. जेवढे काही व्हिडिओ झालेले आहेत आपल्याला, तर त्याचे आपल्याला प्रत्येक नोट्स इथे मिळून जातील.